Now we will start discussing on the MCQs. Discussing the MCQs on the lymphatic system. आता आपल्याला काय करायचं आहे तर लिम्फॅटिक सिस्टीम जे आहे ज्याचं लेक्चर आत्ताच आपण कंप्लीट केलं तर त्या लेक्चरवरचे जे काही MCQs आहेत हे MCQs फारशी काही MCQs त्याच्याशी रिलेटेड नाही आहेत पण जेवढे काही MCQs असतील ते आपल्याला तिथं काय करायचे सॉल्व्ह करायचे आहेत. तर त्यातले एक एक MCQ पाहायला आपण सुरुवात करू. पहा तर पहिला MCQ त्याच्यामधला आहे तो असा आहे. फर्स्ट MCQ, lymph can be defined as blood minus. काय MCQ आहे? lymph can be defined as blood minus. खाली दिलाय WBC, ए ऑप्शन दिलाय. बी ऑप्शन आहे RBC, सी ऑप्शन आहे वॉटर आणि डी ऑप्शन आहे प्लाझ्मा प्रोटीन्स. तर ब्लड मधून काय मायनस केल्यावर लिम्फ तयार होतं हे तुम्हाला माहिती आहे. ब्लड मधून RBC काढल्या, नंतर प्लेटलेट्स काढल्या आणि काही प्लाझ्मा प्रोटीन. इथं सम प्लाझ्मा प्रोटीन म्हटलं नाही, नुसतं प्लाझ्मा प्रोटीन म्हटलंय. मग इथं आन्सर करेक्ट कुठलं घ्यायचं? RBC हे आन्सर करेक्ट आहे. ब्लड मधून RBC काढल्या की जे कलरलेस फ्लुइड आहे त्या फ्लुइडला आपण लिम्फ म्हणतो, म्हणून इथं बी ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन आहे. सो हियर RBC इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट, the lymph differ from the blood in having. The lymph that differ from the blood in having म्हणजे लिम्फ हे ब्लड पेक्षा वेगळे आहे. इन हॅव्हिंग म्हणजे ज्याच्यामध्ये काय आहे असं विचारलंय. ब्लड विथ मोर RBC अँड लेस WBC, ब्लड विथ नो RBC बट मोर WBC, ब्लड विथ विदाउट प्लाझ्मा अँड प्लाझ्मा विदाउट प्रोटीन. पहा लक्षात येते का? ब्लड मध्ये काय असतं? RBC जास्त आहे, WBC कमी. प्लाझ्मा मध्ये काय असेल? RBC असतील का? नाही. मग ब्लड मध्ये ब्लड विथ नो RBC बट मोर WBC. मग प्लाझ्मा म्हणजे ब्लडच आहे पण ब्लड मध्ये काय काय काढायचं आहे? RBC नाहीये, प्लेटलेट्स नाहीये, काही प्लाझ्मा प्रोटीन नाहीये आणि मग इथं ब्लड विथ नो RBC बट मोर WBC हे मात्र आन्सर इथं करेक्ट आहे. कारण ब्लड विदाउट प्लाझ्मा हा ऑप्शन करेक्ट येऊ शकत नाही, प्लाझ्मा विदाउट प्रोटीन हाही ऑप्शन करेक्ट नाही. त्यामुळं बी आन्सर किंवा बी जो काही ऑप्शन इथं दिलेला आहे तो करेक्ट आहे. नेक्स्ट, which of the following acts as a middleman? खालीलपैकी मिडलमॅन म्हणून कोण ऍक्ट होतं असं विचारले. पहा, ए WBC, बी प्लाझ्मा, सी ब्लड अँड डी लिम्फ. मिडलमॅन म्हणून कोण काम करते सांगा बघू? लिम्फ करतं. सो हियर डी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. पुढचा क्वेश्चन वाचते, नीट लक्ष द्या. ॲज कम्पेअर टू द ब्लड lymph contains. As compared to blood, lymph contains A. more proteins, same number of leukocytes, mainly lymphocytes and few erythrocytes. काय म्हटले पहा? भरपूर प्रोटीन्स असतात, सारख्या प्रमाणामध्ये ल्युकोसाइट्स असतात, मेनली त्याच्यामध्ये लिम्फोसाइट्स असतात आणि काही इरिथ्रोसाइट्स असतात. ऑप्शन करेक्ट येईल का? इरिथ्रोसाइट्स असतात का? नसतात. बी ऑप्शन, लेस प्रोटीन, मोर ल्युकोसाइट, चिफली ग्रॅन्युलोसाइट्स अँड फ्यू इरिथ्रोसाइट्स. प्रोटीन कमी असतात, भरपूर ल्युकोसाइट्स असतात, ग्रॅन्युलोसाइट कमी असतात आणि इरिथ्रोसाइट्स काही असतात असं म्हटलेलं आहे. सी ऑप्शन, less protein, large number of leukocytes, mainly lymphocytes, few granulocytes and no erythrocytes. लक्षात येत आहे? कमी प्रोटीन आहे, भरपूर प्रमाणामध्ये ल्युकोसाइट्स आहेत, त्यातल्या त्यात लिम्फोसाइट भरपूर आहेत, ग्रॅन्युलोसाइट्स पण आहेत आणि इरिथ्रोसाइट्स म्हणजे तांबड्या पेशी मात्र नाही आहेत. आणि डी ऑप्शन आहे, लेस प्रोटीन,
same number of leukocyte, mainly lymphocyte and few erythrocyte. म्हणजे कमी प्रोटीन आहे, बरोबर प्रमाणामध्ये ल्युकोसाइट्स आहेत, लिम्फोसाइट्स पण आहेत आणि इरिथ्रोसाइट्स पण आहेत. आता इथं कसं लक्षात घ्यायचं, लक्षात घ्या की प्लाझ्मा म्हणलं की आरबीसी अजिबात नको. मग आरबीसी नसलेला, इरिथ्रोसाइट नसलेला एकच आहे ऑप्शन, तो कुठला दिलाय? सी ऑप्शन. म्हणजे प्लाझ्मा म्हणण्यापेक्षा लिम्फमध्ये काय नसतं, तर लिम्फमध्ये नसतं ते म्हणजे आरबीसी. मग लेस प्रोटीन, लार्ज नंबर ऑफ ल्युकोसाइट, मेनली लिम्फोसाइट, फ्यू ग्रॅन्युलोसाइट्स अँड नो इरिथ्रोसाइट, म्हणजे सी ऑप्शन आहे तो करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट सेंटर फॉर द लिम्फ फॉर्मेशन इज, लिम्फ कुठे तयार होतं असं तुम्हाला विचारलंय. कुठे असेल सांगा बघू. ए, इंटरस्टिशियल स्पेस, इंट्रासेल्युलर स्पेस, इंटरसेल्युलर स्पेस आणि सिलोमिक फ्लुइड. सगळं तुम्हाला माहिती आहे. इंटरसेल्युलर स्पेस म्हणजे दोन, इंट्रासेल्युलर म्हणजे पेशीच्या आत, इंटरसेल्युलर म्हणजे दोन पेशीमधलं, आणि सिलोमिक फ्लुइड तर तुम्हाला माहिती आहे सिलोम मधलं. आणि इंटरस्टिशियल म्हणजे काय, तर टिश्यू स्पेस आहे, त्याला आपण इंटरस्टिशियल स्पेस म्हणतो. मग लिम्फ फॉर्मेशन कुठं होतं, तर इंटरस्टिशियल स्पेस मध्ये होतं. Which type of next question, which type of plasma protein are present in the lymph? आता सगळ्यात तुम्हाला प्लाझ्मा प्रोटीन तुम्ही सगळेजण शिकलेला आहात. मग प्लाझ्मा प्रोटीनची खाली नावं दिली आहेत, त्यातलं कुठलं प्रेझेंट असतं प्लाझ्मामध्ये विचारलंय, लिम्फमध्ये विचारलंय, ते लक्षात घ्या. पहिलं अल्ब्युमिन, दुसरं ग्लोब्युलिन, तिसरं फायब्रिनोजेन आणि चौथं थ्रोम्बोप्लास्टिन. तर एक लक्षात घ्या, लिम्फमध्ये जे काही प्लाझ्मा प्रोटीन प्रेझेंट असतं ते असतं ग्लोब्युलिन. त्यामुळे लक्षात ठेवा लिम्फमध्ये ग्लोब्युलिन प्रेझेंट असतं. Which of the following is not the function of lymph? खालीलपैकी कुठलं फंक्शन लिम्फचं नाही असं विचारलंय. ए, फॉर्मेशन ऑफ डब्ल्यूबीसी, बी, फॉर्मेशन ऑफ आरबीसी, सी, ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन अँड डी, ऑल ऑफ दीज. यातलं कुठलंही फंक्शन लिम्फ करत नाही. ना ते डब्ल्यूबीसी तयार करतं, ना ते आरबीसी तयार करतं, ना ते ऑक्सिजन कॅरी करतं. त्यामुळं ऑल ऑफ दीज दॅट इज द करेक्ट आन्सर. लक्षात येत आहे. तर हे एवढे क्वेश्चन साधारणतः लिम्फवरती आपल्याकडे होते. आता आणखीन काही वेगळ्या पुस्तकात जर मिळाले तर ते तर मी तुम्हाला देतेच, पण त्याच्या सोबत आता हा टॉपिक आपण इथं कंप्लीट केला पूर्ण अभ्यासून. तर माझ्याकडे एका पुस्तकामध्ये MST CET-ला ह्या टॉपिकमधले किती क्वेश्चन विचारले गेले आतापर्यंत ते क्वेश्चन पण मी तुम्हाला सांगते आणि ते पाठवते पहा. तर त्याचा पहिला क्वेश्चन असा आहे पहा, 14 साली विचारला गेलेला MST CET-चा क्वेश्चन आहे हा. आयडेंटिफाय, म्हणजे अर्थात आता हे पूर्ण टॉपिकवरचं असेल, फक्त लिम्फॅटिकवरचं नसणार आहे. आयडेंटिफाय द करेक्ट मॅच बिटवीन द प्रोटीन अँड इट्स रोल. प्रोटीन दिलंय आणि त्याचा रोल आहे, त्याला तुम्ही मॅच करून ऑप्शन सांगायचा आहे. पहा काय ऑप्शन असेल. पहिलं प्रोटीन तुम्हाला दिलंय ते आहे किरॅटिन, त्याच्या पुढे लिहिलंय स्ट्रक्चरल कंपोनंट ऑफ हेअर. दुसरं आहे इम्युनोग्लोबिनिन, प्रोटेक्शन ऑफ बॉडी अगेन्स्ट डिसीज. तिसरं आहे हिमोग्लोबिन, ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन इन द मसल. आणि चौथं आहे थ्रोम्बिन, म्हणजे ब्लड क्लॉटिंग. आणि क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द करेक्ट मॅच बिटवीन द प्रोटीन अँड इट्स रोल. तर ह्याच्यामध्ये सी ऑप्शन करेक्ट आहे की हिमोग्लोबिनचं फंक्शन काय असतं, तर मसलला ऑक्सिजन पुरवणं हे फंक्शन आहे. मग इथं सी ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन आहे. त्याच साली कुठला प्रश्न विचारला तर पहा, द नोडल टिश्यू लोकेटेड इन द लोअर लेफ्ट कॉर्नर ऑफ राईट ॲट्रियम इज. राईट ॲट्रियम जे त्याच्या लेफ्ट कॉर्नरला कुठला नोडल टिश्यू आहे राईट ॲट्रियम मध्ये असं तुम्हाला विचारलंय. पहा राईट ॲट्रियमला राईट साईडला SA नोड आहे, लेफ्ट साईडला कुठला आहे सांगा बघू, AV नोड आहे. मग ऑप्शन मध्ये दिलेलं आहे SA नोड, AV नोड, AV बंडल
आणि पर्किन्सचेस फायबर. मग राईट एट्रियम मध्ये लेफ्ट साईडला जो नोडल टिश्यू प्रेझेंट आहे त्याला म्हटलं जातं AV नोड. मग इथं बी ऑप्शन जो दिलेला आहे तो करेक्ट आन्सर आहे. हे 14 साली ह्या टॉपिक मधले 2 क्वेश्चन होते. आता सीईटीला 15 साली विचारलेले ह्या टॉपिकचे दुसरे 2 क्वेश्चन घ्या. 4 आहेत त्यातले. पहा, which is not the function of lymph? A. Transport RBCs. B. Drain excess tissue fluid. C. Transport lymphocyte and antibodies. And transport absorb fat. आत्ताच आपण शिकलो ट्रान्सपोर्ट ॲब्झॉर्ब फॅट हे त्याचं फंक्शन आहे. ट्रान्सपोर्ट लिम्फोसाइट आणि अँटीबॉडीज त्याचं फंक्शन आहे. एक्सेस टिश्यू फ्लुइड ड्रेन करणं हे त्याचं फंक्शन आहे. फक्त ट्रान्सपोर्ट ऑफ RBC हे मात्र त्याचं फंक्शन नाही. त्यामुळे इथं तो ऑप्शन करेक्ट आहे. सो हिअर A ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. पुढे काय विचारलंय पहा, नेक्स्ट क्वेश्चन. द स्टडी ऑफ ब्लड व्हेसल इज टर्म ॲज. हा विचारलेला आहे 15 साली. Study of blood vessel is known as A. Angiology, B. Cardiology, C. Hematology and D. Histology. लॉजी शब्द म्हणजे स्टडी. एंजिओलॉजी म्हणजे एंजिओस म्हणजे ब्लड व्हेसल, लॉजी म्हणजे स्टडी, ब्लड व्हेसलची स्टडी म्हणजे एंजिओलॉजी. कार्डिओलॉजी म्हणजे कार्डियक मसलची स्टडी. हिमॅटॉलॉजी म्हणजे ब्लडची स्टडी आणि हिस्टॉलॉजी म्हणजे टिश्यूची स्टडी. मग तुम्हाला ब्लड व्हेसलची विचारली म्हणजे इथं A ऑप्शन दॅट इज एंजिओलॉजी इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट, हेवीनेस विथ सिव्हिअर चेस्ट पेन which may disappear with the rest indicate. काय क्वेश्चन आहे पहा. हेवीनेस विथ सिव्हिअर चेस्ट पेन which may disappear with the rest indicates A. angina pectoris, B. atherosclerosis, C. arteriosclerosis and D. hyperthyroidism. पहा, चेस्ट पेन म्हटलं की काय येतं, अंजायना पेक्टोरिस. सो हिअर A ऑप्शन इज अ करेक्ट. अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपल्या ब्लड व्हेसलच्या आतमध्ये फॅटचं डिपॉझिशन होऊन ब्लड व्हेसल नॅरो होऊन ब्लड प्रेशर वाढणं. अर्टेरिओस्क्लेरोसिस म्हणजे ब्लड व्हेसल इनइलास्टिक होणं, एजमुळे होतं अर्थात हे, ह्याच्यामुळेही ब्लड प्रेशर वाढतं. आणि हायपरथायरॉइडिझम हे नंतर आपण शिकू की ज्याच्यामध्ये थायरॉक्सिन नावाचा हार्मोन हे जास्त प्रमाणात सिक्रेट होतं. त्या वेगळ्या डिसऑर्डर आहेत, त्या वेळेला मी तुम्हाला नंतर शिकवेन. Which are the phagocytic cells from the given diagram? इथं पुस्तकामध्ये अशी डायग्राम दिली आहे पहा, तुम्हाला ही दिसते का पहा, E. आणि ह्या ब्लड सेल्सच्या टाईप दिलेल्या आहेत आणि ती विचारलेली आहे तुम्हाला. काय क्वेश्चन आहे पहा. Which are the phagocytic cells from the given diagram? आता याची नावं नाही दिली तुम्हाला. त्या 4-5 प्रकारच्या तुमच्या सगळ्या ब्लड सेल्स दिल्यात, त्यात वेगवेगळी न्यूक्लियस दिलेत आणि न्यूक्लियसच्या वरून तुम्ही आयडेंटिफाय करू शकता ती कुठली आहे आणि मग त्यातली त्यात तुम्हाला सांगायची की फॅगोसायटिक कोड आहे. ऑप्शन आहे 1 आणि 5. नंतरची दिलेली आहे 1 आणि 3. नंतर आहे 1 आणि 4 आणि नंतर आहे 1 आणि 2. तर 1 आणि 5 किडनी शेप न्यूक्लियस असलेली कोण असते, तर किडनी शेप न्यूक्लियस असलेली कोण असते, मोनोसाइट असते. लिम्फोसाइटमध्ये काय असतं, लार्ज न्यूक्लियस असतं. आणि मल्टीलोब असलेली कोण असते, ऍसिडोफिल आहे ना. तर ते मल्टीलोब असलेलं जे काही स्ट्रक्चर आहे तर ते आणि हे असायचं. A ऑप्शन हा करेक्ट आहे. आता 17 साली विचारलेले क्वेश्चन पहा. पहिला क्वेश्चन, ॲट्रियल सिस्टोल लास्ट फॉर डॅश डॅश इन कार्डियक सायकल. ॲट्रियल सिस्टोलचा टाइम विचारलाय, किती असतो, 0.1 सेकंद. आन्सर दिलेत पहा. 0.1 सेकंड, 0.3 सेकंड, 0.5 सेकंड आणि 0.7 सेकंड. ॲट्रियल सिस्टोल असतो 0.1 सेकंदचा आणि डायस्टोल असतो 0.7 सेकंदचा. सो हिअर A ऑप्शन इज अ करेक्ट. 17 साली ह्याच टॉपिक मधलं पुढचं काय पहा. 4 क्वेश्चन्स आहेत ह्या 17 साली त्यातले.
Deposition of fatty substance in the lining of artery is termed as. Deposition of fatty substance in the lining of artery is termed as arteriosclerosis, atherosclerosis, arthritis आणि एंजिओजेनेसिस. फॅटी सबस्टन्स डिपॉझिट झाले की काय तयार होतो? अथेरोस्क्लेरोसिस. ठीक आहे, म्हणजे बी ऑप्शन करेक्ट. आता वरचा जो मी सेल्सचा दाखवला की नाही हा क्वेश्चन, ह्यात ही पाचवी जी डायग्राम दाखवली आहे मल्टी लोब असणारी, ही न्यूट्रोफिल आहे बरं का. म्हणजे ही कोण आहे? ही किडनी शेप न्यूक्लियस असणारी कोण सांगितली मी तुम्हाला? मोनोसाइट सांगितली, बरोबर आहे की नाही. आणि ही कोण आहे? न्यूट्रोफिल. म्हणजे मोनोसाइट्स आणि न्यूट्रोफिल हे फायगोसाइटिक सेल आहे म्हणून ते आन्सर मी करेक्ट सांगितलं. पुढे पहा. Mitral walls and tricuspid walls are attached to the papillary muscles. Mitral wall and tricuspid wall. Mitral म्हणजे कुठला? bicuspid wall. आणि tricuspid म्हणजे माहितीच आहे. Attached to the papillary muscles by. व्हेंट्रिकलच्या वॉलमध्ये असणाऱ्या पॅपिलरी मसल्सला हे वॉल कशाच्या साह्याने जोडलेले असतात? कॉर्पस कॅलोझम, बी कॉलुमनी कार्नी, सी क्रुरा सेरेब्री अँड डी कॉर्डी टेंडिनी. आता पहा, कॉर्पस कॅलोझम ब्रेनचा पार्ट आहे, क्रुरा सेरेब्री हा सुद्धा ब्रेनचा पार्ट आहे. राहिलो कॉलुमनी कार्नी आणि कॉर्डी टेंडिनी. कॉलुमनी कार्नी म्हणजे व्हेंट्रिकलच्या आतमध्ये असणारे उंचवटेला कॉलुमनी कार्नी म्हणतो. आणि दोऱ्याच्या साह्याने जे जोडले जातात, धाग्यासारख्या फायबरच्या साह्याने जे जोडले जातात त्याला म्हटलं जातं, ते धागे म्हणजे कॉर्डी टेंडिनी. सो हिअर डी ऑप्शन इज अ करेक्ट. नेक्स्ट, ड्युरिंग सायनस अरेथमियाज. सायनस अरेथमियाज जेव्हा होतो त्यावेळेला काय होतं? तर लक्षात घ्या, सायनस अरेथमियाज ही एक डिसऑर्डर आहे की ज्या डिसऑर्डरमध्ये हार्ट रेट जो असतो आपला तो इन्स्पिरेशनच्या वेळेला वाढतो आणि एक्सपिरेशनच्या वेळेला कमी होतो. म्हणजे इनहेल करता तुम्ही त्यावेळेला तो वाढलेला असतो आणि जेव्हा एक्सेलेशन असतं त्यावेळेस तो कमी होतो, एवढं लक्षात ठेवा. सो ए इज अ हार्ट रेट इन्क्रीजेस ड्युरिंग इन्स्पिरेशन, बी हार्टबीट डिक्रीजेस ड्युरिंग इन्स्पिरेशन, सी हार्ट रेट इन्क्रीजेस ड्युरिंग एक्सपिरेशन अँड डी हार्ट रेट रिमेन्स कॉन्स्टंट. मी आत्ताच सांगितलं की सायनस अरेथमियाजमध्ये इन्स्पिरेशनच्या वेळेला हार्ट रेट वाढतो, एक्सपिरेशनच्या वेळेला कमी होतो. त्यामुळे इथं पहिला ऑप्शन जो आहे ए तो करेक्ट आहे. आता 18 साली विचारलेले क्वेश्चन्स थोडेसे स्टडी करू पहा. 18 साली विचारलेला क्वेश्चन असा आहे बघा, डायग्रामचा क्वेश्चन आहे. इन द फॉलोइंग डायग्राम टियर्स ऑफ आर्टरी द रिजन मार्क एक्स इज. आता ती डायग्राम दिली आहे तुम्हाला, पहा इथं तुम्हाला पाठवेल तेव्हा तुम्ही पहा. आणि इथं तुम्हाला हे एक्सचं नाव विचारले त्यांनी, काय आहे मी सांगते पहा. काय आहे? इनर लेअर आहे, एकदम इनरमोस्ट आणि एंडोथेलियल सेल्स जी असेल तो. ट्युनिका मेडिया, ट्युनिका एक्सटर्ना, ट्युनिका इंटरना आणि ट्युनिका अल्ब्युजिनिया. तर एकदम आतला लेअर आहे त्यामुळे त्याला तुम्ही काय म्हणता? ट्युनिका इंटरना. हे करेक्ट आन्सर आहे. पुढे त्यांनी पुढचा क्वेश्चन घेतलेला आहे तो असा आहे, मॅच द कॉलम ए अँड बी अँड सिलेक्ट द अप्रोप्रिएट ऑप्शन विथ द गिवन कोड. मॅचिंग करायचं आहे तिथं. पहिल्या कॉलममध्ये दिले कोरोनरी सायनस, बेस ऑफ सिस्टमिक एवोर्टा, लेफ्ट ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर वॉल अँड ओपनिंग ऑफ इन्फेरियर व्हेना केवा. इकडे दिलाय मिट्रल वॉल, दुसरा दिलाय इस्टॅशियन वॉल, तिसरं दिलंय सेमिल्युनार वॉल आणि चौथं दिलंय थेबेसियन वॉल्स. मग कुठले वॉल्स कशात प्रेझेंट आहेत तुम्हाला माहिती आहे? तर पहिल्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की कोरोनरी सायनसमध्ये थेबेसियन वॉल असतो. बेस ऑफ सिस्टमिक एवोर्टा जो आहे त्याच्यामध्ये सेमिल्युनार वॉल्स असतात. त्याच्यानंतर लेफ्ट ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर वॉल जो आहे त्याला आपण म्हणतो लेफ्ट साईडचा आहे, त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? मिट्रल वॉल किंवा बायकस्पिड वॉल. आणि शेवटचा जो आहे इन्फेरियर व्हेना किंवा मध्ये असणारा कुठला असतो तर त्याला आपण म्हणतो इस्टेशियन वॉल. त्यामुळे ते क्वेश्चन समोर आल्यानंतर त्याचा आन्सर नीट चेक करा, अडचण असेल तर मला विचारा. नंतर पुढचा क्वेश्चन आहे पहा, लॅक्टियल ॲब्झॉर्ब. आत्ताच शिकवलं मी तुम्हाला. लॅक्टियल ॲब्झॉर्ब ए
amino acid, B fatty acid and glycerol, C glucose and fructose, and D amylose and maltose. लॅक्टियल काय कॅरी करून आणते इंटेस्टाइन पासून? Fatty acids and glycerol is a correct answer. So B is a correct option. Next, heart attack is also called. पुढचा क्वेश्चन असा आहे, heart attack is also called arteriosclerosis, angina pectoris, bradycardia आणि मायोकार्डियल इन्फार्क्शन. हार्ट अटॅकला काय म्हणतात? मायोकार्डियल इन्फार्क्शन. म्हणजे डी ऑप्शन करेक्ट आहे. मग ह्या टॉपिक मधले 14 सालापासून 18 सालापर्यंत जे काही क्वेश्चन आले ते मी तुम्हाला सांगितले, ते त्यानुसार मी तुम्हाला पाठवते. पण त्याचा तसा अभ्यास करा आणि अभ्यास करत असताना जर काही अडचण आली तर आपण नंतर ते काय करू, डिस्कस करू. ठीक आहे.